आहे ना तसं परमार्थात द्वादशी अंबरीश राजा, एकादशी रुक्मांगद राजा. पण तेही महत्व त्यांना माहिती नव्हतं. त्यांची बाग होती फुलाची, रोज फुलाची चोरी होत होती. शोकारी ठेवले, प्रहारे करी, पण चोर सापडेना. एक दिवस पळतच आले सेवक. चोर सापडले सरकार. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. म्हणजे कुठले होते? इथले नव्हते. देवाच्या राजाचे, इंद्राचे नोकर. त्यांच्या विमानाने यायचे, वरच्यावर फुलं तोडून न्यायचे. मग कसं काय पकडले? पकडले नाही व सापडले. का? विमान बंद पडलं. असं झालं का? आता राजा रुक्मांगदाला वाईट वाटलं नाही. फुलं चोरीला जातात त्याचं वाईट वाटलं नाही, पण पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचा आनंद झाला. लक्षात घ्या. तिथपर्यंत आले रुक्मांगद राजे. ते लटलट कापत होते. नोकर, आमच्या मालकाला, देवाच्या राजाला, इंद्राला तुमची फुलं खूप आवडायची, आम्ही रोजच्या रोज तोडून न्यायचा. विमान बंद पडल्यामुळे आता नाईलाज आहे. राजे म्हणाले, मग ज्या कारखान्यात तयार झालं तिथे स्पेअर पार्ट मॅकॅनिक तिथे मिळतील. नाही, एक उपाय आहे राजे. आज एकादशी आहे. जर कोणी उपवासी असेल तुमच्या नगरात, हात लावला की विमान उड्डाण होतं. आता दुपारचे 2 वाजले होते. नरहरी उपीट खाऊन जेवून तयार होते लोक. राजाला दौंडी द्यावी लागली. जो कोणी आज उपवासी असेल त्याच्या हाताचा स्पर्श झाला विमानाला तर विमान उड्डाण होणार आहे. विमान उड्डाण झालं म्हणजे राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. दौंडीवाले कोणीच उपवासी नाही. गजानन बाबा पण जे का झोपडपट्टी पडून दौंडी चालली होती. एक म्हातारी कानात फेल होती, झोपड्या पुढे बसली होती उन्हात. तिला वाटलं काही वाचतंय, म्हणजे काही योजना असेल गरीबासाठी. असं केलं. त्यांना वाटलं हे उपाशी आहे. उपवासी आहे का आजीबाई? कशाची दौंडी? जो उपवासी असेल त्याच्या हातानं विमान उड्डाण होणार आहे. मग राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तर उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का आजीबाई? नाही. मग सून उपवासी आहे माझी, झोपड्यात आहे. तिने एकादशी केली का? नाही. मग लेकानं हाणलं सकाळी. मी हे नीट आहे का एकादशी? सेवक म्हणाले, चला विमानाला हात लावायला. नाही येणार. म्हातारीनं मध्यस्थी केली, सल्ला दिली. दादा, हे एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का लेकानं? आता हे कशी येईल? आहे उपाय आहे. माझा लेक ऊस तोडणीला गेला अमकाच्या ऊसात, त्याला आणा, आपोआप येते ती. सेवक तिथं आले. काय बसला ऊस तोडत रे लेका? तुझं भाग्य उदयाला आलं. तुझी बायको उपवाशी आहे, तिनं जर हात लावला विमान उड्डाण. 5 गाव बक्षीस तुला. त्याच्या आनंदाला पारावर नाही, निरोबार आहे. पण त्याला माहिती होतं आपली एकादशी कशी आहे. त्यानं ओलं दांडकं घेतलं शेवरीचं तिथेच एकादशीसाठी. डोक्या एवढं उंच आलं ते. चला नाही येणार, नाही येणार. जसं दांडकं उगारलं एकादशी स्टँडअप. चाल पुढं. माग दांडकन पुढं एकादशी. विमानापर्यंत राजाच्या डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या. बापरे, काय माऊली पुण्यवान, माझ्या नगरामध्ये लाज राखली. हे पुण्यवान सकाळी हाणलेली. नीट आहे का? हात लाव विमानाला. नाही लावणार. जे दांडकं उगारलं घाबरली, दोन्ही हात लागले. गेलं विमान. पाहता काय ना रही भाऊ, गेलं विमान. राजाच्या आनंदाला पारावर नाही. बापरे, माझी कीर्ती स्वर्गात जाईल की रुक्मांगद राजाच्या नगरामध्ये एवढे पुण्यवान लोक आहे की हात लावला विमान उड्डाण झालं. मग निळोबारा यांची मिरवणूक ठरली बरं का भगवान बाबा. मिरवणूक ठरवली 3.5 किलोमीटर लांब. राजानं नियोजन केलं म्हटलं. हत्तीन, घोडेन, भालदार, जोबदार, ढोल, तासे, लेझिम, दिंड्यान. बस मध्ये राजाचा रथ आणि पुढे यांचा. 3.5 किलोमीटर लांबीची. बरं, एकटीला कसं बसवा? हे बसवलं दांडकं. हो ना. मिरवणूक निघाल्यावर हिनं गप बसावं की नाही? घ्या ना मजा करून माझ्या बळ्यावर. तुझ्या बापानं बघितला होता का सोहळा एवढा?
ताशा वाजला नाही आपल्या लग्नात. हे बघा 3.5 किलो गप बस ना, तुला तरी बसायला मिळालं असतं, कसं काही हाणली नसती तर. हे एकादशी जाऊ द्या. राजानं विचार केला की मारल्यामुळे उपवासी राहिली तर हात लागला, विमान उड्डाण झालं, जाणून बुजून केली तर केवढं पुण्य होईल. मग दौंडी दिली. आजपासून प्रत्येक एकादशी 15 दिवसानं येणारी सगळ्यांनी करायची. परिणाम रुक्माण गद एकादशी, एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पुरावा रुक्माण गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव, आपण एकट तरी जावं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज स्वाभिमानानं छातीला हात लावून सांगतात, सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे छातीला हात लावून स्वाभिमानानं सांगतायत, आम्हा व्रत एकादशी. आज हरिदिनी आहे आणि एकादशी हे 3 दिवसाचं व्रत आहे. बरं का निवडवार आहे. दशमीला सुरू होते, द्वादशीला संपते.
अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मांसं मसूरान्नं चनकान् कोद्रवां तथा शाकं मधु परान्नञ्च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत् वैष्णव सदा द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपं हेनुतं वाक्यंच एकादश्यां विवर्जयेत् कांशं मासं सुरां क्षुद्रं तैलं विनत भाषणं व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशां द्वादशस्त्यजेत. हे सगळे कळलं ना? हो म्हणत जा बस. आता ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रय 3 दिवसाचं द्वादशीला संपत आणि दशमीला सुरू होतं. दशमी व्रताचा प्रारंभ दशमी व्रताचा प्रारंभ कीर्तन करा समारंभ दिंडी कीर्तन करा समारंभ तेने तो स्वयंभू तेने तो संतोष पावे संतोष पावे संतोष पावे दशमी व्रताचा प्रारंभ पाठ नसल्यामुळे कोणी डबल म्हटलं नाही. दशमी व्रत नाही हो माहिती आहे पाठ आहे पण वेळ नाही म्हणतात. ठीक आहे. दशमी व्रताचा प्रारंभ दिंडी कीर्तन करा समारंभ तेने तू स्वयंभू संतोष पावे. दशमीला सुरू होतं आणि मग द्वादशीला संपत. दुसरा एक वेगळा भाव आहे. दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. हे थोडक्यात सांगतो बघा. नागरेश ना? हा ठीक आहे. अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मासं मसूरान्नं चनकान् कोद्रवां तथा शाकं मधु परान्नञ्च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत् वैष्णव सदा. काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. टाळ वाजवायचे ते जेवणासाठी काशाचं भांड वापरायचं ना दशमीला. मांस खायचं नाही म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असाही त्याचा अर्थ नाही. मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे ज्याचे दात सुळे असतात, जन्मता डोळे बंद असतात आणि जिभेनं पाणी पितं. त्यांना अधिकार दिलाय मांस खाण्याचा. कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, कोलीची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळेन, जिभेनं पाणी. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. खोटं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर बैला पुढे मांस ठेवा तर बैल तुमच्याकडे पाहिल. तो म्हणाल चांगला कीर्तन ऐकून आला ना. आम्ही बैल असलो तरी इतके खालचे आहो का? आम्हाला कळत नाही का आमचं आहे का? आम्ही वटानं पाणी पितो बैल. आमचं नाही हे. जिभेनं पाणी पिणाऱ्याकडे नेऊन टाक म्हणजे ज्याचा आहार तो आहे. कांसे मांस मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध. दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो? आमचा एकही दिवस तसा जात नाही. दररोज दोन्ही टाइम दुसरीकडे जाय. आता इलाज आहे का त्याला? पराण पुनर्भोजन 2 वेळा आणि मैथुने भोग अशा 10 गोष्टीचा त्याग दशमीला आहे. एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंतधावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपम हेनुतं वाक्यंचे एकादश्यां विवर्जयेत. ह्या 11 एकादशीला. पहिलं द्यूत क्रीडांचे जुगार खेळायचा नाही एकादशीला. आमचे संत म्हणतात वाटोळे करायचं असेल तर खेळा, काही अडकत नाही आहे ना. प्रमाण
अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह ऐसे जरी तुझ व्हावे, जरी एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ पुरावा रुक्माण गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी त्याने नेला सारा गाव आपण एकट तरी जाव एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज स्वाभिमानानं छातीला हात लावून सांगतात सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे छातीला हात लावून स्वाभिमानानं सांगतायत आम्हा व्रत एकादशी आज हरिदिनी आहे आणि एकादशी हे 3 दिवसाचं व्रत आहे बरं का निवडवार आहे दशमीला सुरू होते द्वादशीला संपते अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मांसं मसूरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत् वैष्णव सदा द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपं हेनुतं वाक्यंच एकादश्यां विवर्जयेत्
कांशम मासम सुरांग शूद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंचे प्रवासांचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशस्ते जेत. हे सगळं कळलं ना? हो म्हणत जा बस. आता ते नियमान वचमी व्रते ह्यस्मिन दिनत्रय 3 दिवसाचं द्वादशीला संपत आणि दशमीला सुरू होत. दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ, कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू, संतोष पावे, संतोष पावे, संतोष पावे. दशमी व्रताचा प्रारंभ, पाठ नसल्यामुळे कोणी डबल म्हटलं नाही. दशमी व्रत नाही, हो माहिती आहे, माहिती आहे, पाठ आहे पण वेळ नाही म्हणतात. ठीक आहे. दशमी व्रताचा प्रारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तू स्वयंभू संतोष पावे. दशमीला सुरू होतं आणि मग द्वादशीला संपत. दुसरा एक वेगळा भाव आहे. दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. हे थोडक्यात सांगतो बघा. नागरेश ना? हा ठीक आहे. अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यम मासम मसुरान्नम चनकान कोद्रवाम तथा शाकम मधु परांडंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशे वस्तुनी वर्जयत वैष्णव सदा. काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. टाळ वाजवायचे, ते जेवणासाठी काशाचं भांड वापरायचं ना दशमीला. मांस खायचं नाही म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असाही त्याचा अर्थ नाही. मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे ज्याचे दात सुळे असतात, जन्मता डोळे बंद असतात आणि जिभेनं पाणी पितं. त्यांना अधिकार दिलाय मांस खाण्याचा. कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, कोलीची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळेन, जिभेनं पाणी. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. खोटं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर बैला पुढे मांस ठेवा, तर बैल तुमच्याकडे पाहिल. तो म्हणाल चांगला कीर्तन ऐकून आला ना. आम्ही बैल असलो तरी इतके खालचे आहो का? आम्हाला कळत नाही का आमचं आहे का? आम्ही वटानं पाणी पितो, बैल आमचं नाही. हे जिभेनं पाणी पिणाऱ्याकडे नेऊन टाक, म्हणजे ज्याचा आहार तो आहे. कांसे मांस मसुरान, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध, दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो? आमचा एकही दिवस तसा जात नाही. दररोज 2 टाइम दुसरीकडे जाय. आता कैलाच आहे का त्याला? परांड, पुनर्भोजन 2 वेळा आणि मैथुन भोग, अशा 10 गोष्टीचा त्याग दशमीला आहे. एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापव आदम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हेनुतम वाक्यांचे एकादशामी वर्जयत. ह्या 11 एकादशीला. पहिलं द्यूत क्रीडांचे, जुगार खेळायचा नाही एकादशीला. आमचे संत म्हणतात वाटोळे करायचं असेल तर खेळा, काही अडकत नाही, आहे ना प्रमाण. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह ऐसे जरी तुझं व्हावे, जरी कर्म मनो
भगवान बुवा भगवान म्हणतात त्याला बरोबर. अरे देह व्यर्थ जावे ऐश जरी तुझ भावे द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ द्यूत क्रीडांच निद्रांच झोप तांबूल विडा दंत धावडम मिसरी पैशुण्यम चहाडी स्थेयम चोरी हिंसा खून रतीम भोग कोपम रागावणे अनृतम लबाड बोलणे अशा 11 गोष्टी एकादशीला. मग द्वादशीला 12 कांशम मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशेस्तेजत. दशमीला सुरू होते ते द्वादशीला संपत. पण हे वेगळा भाव त्यातला असा आहे, दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. अशा पद्धतीची ही एकादशीचं व्रत. छातीला हात लावून महाराज सांगतात, जया असे मोक्षाची चाड तेने नाना साधने कबाड सांडून या व्रत दृढ एकादशी करावी. एवढं सामर्थ्य याच्यात असल्यामुळे थोडं थोडं घेऊ. आता 1च तास आहे. अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. नुसता देव नाही, त्याला केशव जोडला. कारण अतिव्याप्ती अव्याप्ती आणि असंभव हे 3 दोष टाळून लक्षण केल्या जातं, त्याला निर्दोष लक्षण म्हणतात. इतरावर जाणे हा अतिव्याप्ती दोष आहे. नुसता देव म्हणावा तर इतर देवावर लक्षण जातं. काही केलेले काय झालेले. तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले ते आपले बांधावर देव असतात, आपोआप वाढतात. कारण आजी पूजेला जाते, सोबत नात असते, तांब्यात पाणी शेंदुराची वाटी. तिथे गेल्यानंतर आजी त्या देवाला शेंदूर लावते, उरलेले बोट शेजारच्या दगडाला पुसते. दुसरी आजी गेली, तिला वाटते 2 देव असावे, ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी आजी गेली, तिला वाटत 3 आहे, 3 देवाला शेंदूर उरले, 4थ्या दगडाला चालले आमचे देव. शेंदरी हेंदरी दैवत. कोणती पूजीभूते खेते आपुल्या पोटाची रडते. ते पूर्वीचा काळ नातू रडत होता, ते शेजारची आजी, काय झालं नानी? नातू रडतोय. अगं असं कर, तांब्याभर पाणी घे, चमड्याचा तुकडा, 2 बिबवे, चतकोर भाकरी त्याला लाव, तव्याचं काळ, त्याच्यावरून उतरवून नेऊन टाक चौकात. झालं. चमड्याचा तुकडा, तव्याचं काळे लावलेली चतकोर भाकरी, तांब्याभर पाणी, 2 बिबवे नातवून उतरून चौकात नेऊन टाकल्या बरोबर नातवाचं रडणं थांबलं. मी म्हणतो, तव्याचं काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? इमानदारीने सांगा. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. हे तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले झालेले. इंद्रादिक देव शतएक जन्मा जन्मुनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्माननो हे शतमक संपत्ती स्वर्गाचे. ब्रह्मदेव झाला, इकडे इंद्र झाला, हे झालेले आहे केलेले. पण हा नाही घडविला नाही बैसविला, म्हणून केशव शब्द घालावा लागला पुढे. केशव देव केशव, कारण अतिव्याप्ती दोष येऊ नये म्हणून. एक तुम्हाला पटवून देतो मी. परदेशातला माणूस आला, विचारलं निवडबार आहे, गाय कशा असतात? गाय गाय होय, 2 शिंग 4 पाय. तिला म्हणतं गाय. झालं. पुढच्या गावात आलं तर पाटलाचे बैल चरत होते. थांबलं. हे म्हणलं ह्याच गाय असल्या पाहिजे. पाटील गाय आहेत ना? काय डोकं फिरलं का तुझं? आता आवतं सोडले का बैल आहे? कसं काय? मागच्या गावाला म्हणतंय ना 2 शिंग 4 पाय. अरे 2 शिंग 4 पायच असतात भाऊ, पण 4 स्तनही पाहिजे ना, त्याला म्हणते गाय. असं आहे का? मग पुढच्या गावाला आला तर म्हशीचा कळप. पुढचं कळलं तुम्हाला? त्याला वाटलं 2 शिंग 4 पाय 4 स्तन हे गाय आहे. थांबलं. हे गाय आहे ना भाऊसाहेब? काय डोक्यात फरक झाला का तुझ्या? म्हशी आहे. कशा काय म्हशी? मागच्या गावाला सांगतो राव 2 शिंग 4 पाय 4 स्तन. अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन, पण मानेखाली पोळी पाहिजे, तिला म्हणतात गाय. लक्षात घ्या. नुसतं 2 शिंग 4 पाय म्हणावं,
लक्षण बैलावर जातं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन लक्षण म्हशीवर जातं. मग निर्दोष. 2 शिंग 4 पाय 4 स्तन मानेखाली पोळी तिला म्हणतात गाय. हे निर्दोष लक्षण. नुसतं देव म्हणावं तर दगडाच्या देवावर लक्षण जातं. नुसतं देव म्हणावं इंद्र ब्रह्मादिकावर लक्षण जातं. नाही घडविला नाही नव्हे तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण म्हणून केशव शब्द आहे. केचा अर्थ ब्रह्म, शेचा अर्थ शंकर आणि ओचा अर्थ विष्णू असे 3 अर्थ. 3 हे अक्षरातले अर्थ आहे. मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ असतो पण अक्षरातले अर्थ आहे. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. हे अक्षरातले अर्थ. तसं के म्हणजे ब्रह्म, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, शंकर म्हणजे संहार, विष्णू म्हणजे पालन. उत्पत्ती, पालन, संहार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात केशव. केशव किंवा दुसरं हे शब्दशः. पुन्हा त्या प्रत्येक नावाचे अर्थ दिलेले आहे. आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे यष्टीला दिलेले नंबर. MS 17, 54 57, जालना सातारा ओळखण्यासाठी, नाही तर काही तथ्य नाही. नाव वाघमारे, उंदीर पाहून घरात शिरे. कुठे चालले वाघमारे? उंदीर बघितला हायवेला. वाघमारे गावात. नाव शांताबाई, भांडणा वाचून करमत नाही. बाई शांत नाव पण रोज भांडण. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. कॅनलला पाणी आलं म्हणजे गंगाधर आंघोळ करतो. रे गंगाधर कोणाला म्हणतात? ज्याच्या डोक्याहून गंगा. गंगाधर हे आमची नावं. बरं का निरोबर आहे. एकाचं नाव ठणठण पाल होतं. 2 मिनिटं सांगतो. ठणठण पाल. ते लोक चिडवा त्याला ठणठण पाल ठणठण पाल. मला नावच बदलतो. गाव सोडलं त्यानं आणि निघाला. आता नावच बदलून यायचं म्हणला. पुढच्या गाव लागलं तर एक म्हातारी गोवऱ्या वेचत होती. ठणठण पालनं विचारलं, काय करता मावशी? गोवऱ्या वेचती बाबा. का बरं? अरे कोणी नाही, मला 10 वर्षाची होती, आता 80ची झाली, गोवऱ्या वेचते, त्याच्यावर विकून उपजीविका. नाव काय तुमचं? लक्ष्मी. ठणठण पाल तर तिथं थंडागार झाला. म्हणजे साक्षात लक्ष्मी. 70 वर्ष झाले गोवऱ्या वेचते. पुढच्या गावाला बरं का निरोप. एक 90चा म्हातारा भिक्षा मागत होता. मधुकरी विचारलं, काय आजोबा काय करता? हे पीठ मागतो. कधीपासून? जन्म गेला. नाव आपलं? धनपाल. तिथं थांबला ठणठण पाल. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. म्हणला काय लक्ष्मी गोवऱ्या वेचती, धनपाल म्हणला जन्मभर पीठ मागतोय. बरं पुढचं गाव लागलं नागरे साहेब. प्रेत यात्रा निघाली. मोठा माणूस मेला होता. किलोमीटर यात्रा होती. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं, चौघाणी घेतलेलं, खांद्यावर रडत चालले काही. आणि ठणठण पालनं विचारलं, काय आहे हे? हे 26 जानेवारीची मिरवणूक आहे का बैमाना, तुला माहित नाही? अरे अरे प्रेत यात्रा आहे. म्हणजे ते मेलं ना पांढऱ्या कपड्यातलं. मेलं. नाव काय होतं? अमरपाल. थांबला ठणठण पाल. त्यानं विचार केला की नाव आपलंच बरं आहे का? लक्ष्मी तो कंडा बीनत है. गोवऱ्याला कंडा म्हणतात हिंदीमध्ये. आता काही ठोकून दिलं तर लक्ष्मी गोयऱ्या याचे. अरे मराठीतच बोलणं भाऊ, कशाला मग हिंदीचं वाटोळे करतो. बीनत है लक्ष्मी तो कंडा बीनत है, घर घर मागे धनपाल, अमरपाल थे सो भी मर गए, अरे मैं भी अच्छा ठनठन पाल. विठ्ठल. नाव संताची अथवा देवाची. तुम्ही पहा, आमच्या नावात काही अर्थ नाही. घोळण्या नाव लक्ष्मण. घोळण्या घोळण्या नाव लक्ष्मण. करतो भरजन लाह्याचे. करतो भरजन लाह्याचे.
नावावर कीर्तन होईल. लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळा रंगवरी. निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. आकाशात उदयाला आला तोही रवीच आहे आणि मंथन करती ती रवीच आहे. पण ही हरवली म्हणजे टारचणी शोधायची आणि तो उदयाला आला की त्रैलोक्य प्रकाशित. निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळा रंगवरी. घोळण्या नाव लक्ष्मण ते लाया भासते का नाही केरसुणी सारखं त्याला लक्ष्मण नाव आहे. एक इंद्रजीत मारतो हे दिवसभर लाया भासत. घोळण्या नाव लक्ष्मण करते भरजन लायाचे. यांना पाठ आहे पण ते म्हणत नाही. कुबेर नाव मोळी वाहे कैसी पाये फजिती. डोक्यावर लाकडाची मोळी आणि नाव कुबेर. कुबेर नाव मोळी वाहे असंही नाव आहे. नाव देवाची अथवा संताची. हे ज्ञान देव कोण्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. वेदातल्या रुचातले वेचलेले दोन शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द. एको देव सर्वभूतेषु गुढा यातला देव शब्द. तो देव आणि हा ज्ञान मिळून झाला ज्ञानदेव सामर्थ्य. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणता माया. ही त्यांच्या नावातली ताकद आहे. तसं एक अख्खा अभंग घरी गेल्यावर वाचा. जमलं तर वाचा. नामदेवाचाच आहे. विश्वंभर म्हणते माझे या स्वामी ते. पोसितो विश्वाते म्हणून या. जगजीवन म्हणते माझे या स्वामी ते. जीवन जगाते म्हणून या. विश्वंभर का म्हणतात? विश्वाचं भरण करतो. जगजीवन का म्हणतात? जगाला जीवन देतो. पतित पावन का? पतिताला पावन. अख्खा अभंग घरी गेल्यावर वाचा. पतित पावन म्हणते माझे या स्वामी ते. उद्धरी पतिताते म्हणून या. जगजीवन म्हणते माझे या स्वामी ते. जीवन जगाते म्हणून या. विश्वंभर म्हणते माझे या स्वामी ते. पोषितो विश्वा ते म्हणून या. ऋषिकेश म्हणते माझे या स्वामी ते. चाळी इंद्रिया ते म्हणून या. तसं केशव हरतो क्लेशा ते मनोनिया. केशव म्हणती माझी या स्वामी ते. हरतो क्लेशा ते मनोनिया. अमाव्रत एकादशी. पण पुढे देव केशव. त्याच्या पुढे एक शब्द आहे तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ आपल्या धर्मात पवित्र मानलेलं आहे. जर कोणी हिंदू धर्मात मरण पावलं तर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान. जन्मभर जरी कोंबड्या खाल्ल्या असल्या तरी माणसं म्हणतात पवित्र. असं म्हणताय कोणी कोंबडीचं पाक घाला तोंडात? नाही. तुळशीचं पान. तुळशीला पवित्र मानलेले आहे. तुळशीचं तीर्थ पवित्र आहे. तुळशी पवित्र नव्हे. निळोबार आहे. भगवान स्वतः सांगतात जर मी हरवलो उद्धवा आणि जर टीव्हीला आलं ना पेपरला आलं वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल किंवा टीव्हीला आपण यांना पाहिलं का. आणि तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर कुठं नाही. पहिले ठिकाण तुळशी जवळी. दुसरे ठिकाण संताचे मेळी. आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा. ही 3 ठिकाणं सांगितली प्रभूने. तिथं नाही सापडलं तर मग तिथं. तिथं नाही सापडलं तर तिथं शेवटी. पण पहिले ठिकाण तुळशी जवळ. तुळस वंदावी माऊली. तुळस वंदावी अरे हे संताची सावली. संताची सावली. तुळसे पासे वन माळी. तुळसे पासे वन सदा तिष्ठत असे.
गजानन महाराज तुम्ही लिहिलं हे, पण हा अभंग एकनाथ महाराजचा आहे, ना तर पाहन तुकोबारायच्या गाथा दिवसभर सांगितलं. आता ठोकाठाक्यात चालू आहे ना, अभंग ज्ञानोबारायचा असला की काय तुकोबाराय गोड सांगतात म्हणते ते, आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. भाऊ काय चाललंय, कठीण आहे. वाचन नाही, अभ्यास नाही. याचं कॅसेट थोडस पाठ करायचं, त्याचं करायचं, त्याचं, याला तुकड्यावरची पंगत म्हणतात. सगळे तुकडे गोळा करायची आणि घालायची पंगत. अरे भरपूर पाठांतर करा, मग कीर्तन करताना समुद्रात पोहल्यासारखा आनंद होतो. भागवा भागवी. हे नाथांचा अभंग आहे. तुळस वंदावी माऊली, अरे हे संताची सावली, तुळसी पासी वन माळी सदा तिष्ठत. एवढी पवित्र, एवढी. आता एक आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. सगळ्यांना पाठ आहे. मग आता मी असं विचारतो, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. नरहरी महाराज, आता हा समास कसा सोडवायचा? द्वंद्व का षष्टी तत्पुरुष? दोन्ही मध्ये बसतंय ते. द्वंद्व समास सगळ्यात सोपा समास व्याकरणामध्ये. ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रू मित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन कृष्णार्जुन, घरी गेल्यावर वाचून घ्या. म्हणजे समान दोन्ही पद प्रधान तो द्वंद्व समास. शत्रू मित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन कृष्णार्जुन, तसं तुळशी बुक्का द्वंद्वच होतो. दोन्ही पद प्रधान आहे. द्वंद्व मध्येही मोडतो. म्हणजे अतिप्रिय आवडे तुळशी आणि बुक्का, हाही अर्थ बरोबर आहे. पण षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का होतो. थोडी मजा पहा, मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. तुळशीचा बुक्का. आणि असं सांगतात, तुळशीचा बुक्का अति पवित्र मानलेला आहे. ती तुळशीची लाकडं जाळायची, पूर्ण जळू द्यायची नाही. ते जळतात, लाल झाली ना तेव्हा दगडानं घासायची. ती पूर्ण जळली तर राख होईल. तो बुक्का झाला पाहिजे काळा. ती जळता जळता लाल झाली की दगडानं घासायची, पुन्हा जळू द्यायची, दगडानं घासायची पुन्हा. आणि तो बुक्का सुगंधी असतो असं म्हणतात. आणि तो बुक्का देवाला, आपल्या नशिबाला जो बुक्का आहे ना, हा येड्या बाबईचा आहे. अरे काय माहिती गजानन बाबा पंढरपूरला गेल्यावर कशाचा बुक्का आहे? चला शेण टाकून चाला पंढरपूरचा बुक्का. म्हणून तू तुकोबारायला म्हणावं लागलं. विकालते थे विकालते थे विकाल, माती नाव ठेवणी बुक्का, माती नाव ठेवणी बुक्का, अर्थच आहे. मातीमध्ये सेंट घालून बुक्का म्हणून विकल्या जात होता तेव्हा सुद्धा. म्हणून विकाल तेथे विका माती, नाव ठेवणी बुक्का. अरे अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. म्हणजे तुळशी आणि बुक्का दोन्ही आवडतं, पण तुळशी पासून तयार केलेला बुक्का अति आवडतो. अतिप्रिय तुळशी कशावरून? सगळे जग लक्ष्मीच्या माग लागलं. सगळे जग, एवढी सगळ्या जगाला प्रिय असणारी लक्ष्मी, तिला भगवंतानी फक्त पायाजवळ ठेवलं. जरा विचार करा. आणि तुळशी कंठाला लावली. याहून कोण प्रिय? आपण घरी गेल्यावर डोकं चालवा. अतिप्रिय जी वस्तू असते ती कंठाला लावल्या जाते. अतिप्रिय. आईच्या दृष्टीनं लेकरू प्रिय. आता ह्या सगळ्या माझ्या मावल्या बसलेल्या आहे. दिवसभर रानामळात काम करणारी मावशी दिवसभर उपवासी आहे ना, आली तिचा डोक्यावरचा भारा खाली टाकला की झोपड्यातून 1.5 वर्षाचा पिंट्या पळत येतो. आई 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 आई, उपवासी आई आहे, तशीच पिंट्याला घेते,
पटापटा पप्प्या घेते आणि कंठाला लावते. अमंगळपणे कंटाळानं करी उचलोनी करी कंठी लावी. आईच्या दृष्टीनं बाळ जगात सगळ्यात प्रिय असेल आईला तर बाळ आहे. आता एक पहा, तुम्ही किती मोठा व्हा बरं का नागरे, किती मोठा व्हा, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ हा लक्षात ठेवा. तुम्हाला नातवंड असली तरी माग पहा, आईच्या दृष्टीने लेकरू आहे. आताच एक घटना घडली, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आई साहेब गेल्या. पांढरी साडी, पांढरे केस, मुखात दात नाही, सुरकुत्या पडलेली, पण मोदी साहेब भेटायला जायचे गुजरातमध्ये. एकदा टीव्हीला दाखवला आपल्याला, जाकीटवाले साहेब बसले, शेजारी चिकटून बसली बाकड्यावर, माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं साहेबाला, साहेबांनी प्यायला सुरुवात केली, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे मोदी साहेबाच्या गालावर पाणी उतरलं. आईनं क्षणाचा विलंब लावला नाही, साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. का पंतप्रधान आहे, तोंड पुसता येत नाही? पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. लेकरू आहे. अमंगळपण, अरे सोनं असू द्या, सुगराज भोजन, कपडे. एकदा एका श्रीमंतानं, बरं का निळोबा थोडं काय सांगतो, श्रीमंतानं एका मावशीला जेवायला सांगितलं, तिच्यासोबत 5 वर्षाचं बाळ गेलं. येऊ नको बाबड्या, येतो काय, येऊ नको राजा, येतो काय, येऊ नको पिंट्या, येतो काय, नेलं गेलं. ते 5 वर्षाचं बाळ मागं लागून गेलं. श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट होता, जरा वेळ कमी आहे, घाईत सांगतो. बसायला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणचे, बालुशाही, मालपोळे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ. एका पाटावर सोन्याचे दागिने, एका पाटावर नवीन पातळ. एवढ्या पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलला, स्वतःच्या तोंडात घातला. श्रीमंताचं लक्ष गेलं, क्रोध अनावर एक दिली कानाखाली ठेवून, गुलाबजाम सहित लेकरू पडलं खाली. त्याचा तोंडातला बॉल सारखा गुलाबजाम उडाला, एक दात पडला, तोंडातून रक्त येऊ लागलं, ते पालीसारखं तडफडून रडू लागलं. त्याची आई पाटावर उभी झाली. श्रीमंतानं विनंती केली, मावशी बसा तुम्ही, हे सुगराज भोजन तुमच्यासाठीच केलं, नवीन पातळ तुमच्यासाठीच, हे सोन्याचे दागिने पाटावर ढीग आहे ना तुमच्यासाठीच. जेवल का ती माय? विजेसारखी कडाडली, रॉकेल वतून पेटाव आहे भाऊ तुझं, माझ्या बाळाला मारलं, नाही जेवणार. जगामध्ये आईच्या दृष्टीनं प्रिय बाळ आहे. कशावरून? प्रिय वस्तू कंठाला लावले जाते. इथून वाढलंय आपलं प्रकरण.
वस्तू अमंगळपणे कंटाळा न करी उचलून करी कंठी लावी. लक्ष्मी पायाजवळ ठेवली पण तुळशी कंठाला लावली. यावरून अतिप्रिय आवडे. बस हे चाललंय आपलं. बरं का भगवान बाबा, हे चाललंय आपलं. बरं का भगवान बाबा, हे चाललं आपलं. अमाव्रत एकादशी पहिलं चरण चालू आहे. अर्धाच तास शिल्लक आहे. पुन्हा एकदा एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन आणि तुळशीचं तीर्थ याशिवाय आम्ही बाकी साधनाच्या भानगडीत पडणार. साधना पहिल्यातून दुसऱ्यात आलो आपण. एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन, तुळशीचं तीर्थ याशिवाय आम्ही बाकी साधनाच्या भानगडीत पडणार नाही. अनेक नेणेवा साधन. बर, आमचे वंशी हरी कीर्तन. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर तंतोतंत वेळ. आम्हीच कुठं उशिरा जात नाही. तुम्ही कधी या. अरे आमचं नांदेडच्या जवळ कळमनुरी, त्या सोमनाथलाच माहिती आहे. जवळ आहे बाबा, जवळ आहे बाबा, जवळ आहे बाबा. येताना 3 तास लागले, जातानाही 3 तास. तरी समृद्धीनं आलो म्हणून. हे गोड बोलून असंच करते. आणि मी आल्यावर येते पुन्हा. अरे जरा आता 70 चालू आहे. सकाळचं कीर्तन, दुपारचं 3 तास रामायण. हे पुन्हा आता जाऊन झोपायला 3 वाजतात. पुन्हा उद्या 12 ते 3 रामायण, 4 ते 6 नरसी नामदेवला कीर्तन, 9 ते 11 कळमनुरीला. हे उद्याचे 3 सांगतो, आजचे नाही. तुम्ही घ्या विश्रांती. म्हणून मी तंतोतंत. आता काकडे साहेब आपलं आले का? हो, त्यांच्याकडे आता काकडे साहेब उभे राहा. सर्वांना हात जोडा. मी निमंत्रण देतो. काकडे साहेबांनी 6 मे, बरोबर आहे, 6 मे ते 12 मे ठिकाण दावलवाडी. वेळ रात्रीची 7 ते 10. 7 ते 10 याच बाबाची रामकथा काकडे साहेबाच्या वतीनं. हे जाहीर निमंत्रण तुम्हाला. तारीख लक्षात ठेवा. 6 मे 12 मे दररोज 7 ते 10 रोजची येण्या जाण्याची व्यवस्था. ज्याची त्याची त्यानं करायची. का निवडणूक आहे का? अरे कोरोना झाला तर डॉक्टर येत होता का तुम्ही पहिलं दवाखान्यात? व्याधी पिढला दहावी वैद्याची आहे घरा झालं. म्हणजे ही संधी पुन्हा आहे. फार वर्ष झाले जालन्याच्या जवळ झालं नव्हतं. हा बर ठीक आहे भगवान बाबा हजर राहतो म्हणले. बरं सर्वांनी हात वर करा.
दोन्ही हात. वा वा. अरे 25 वर्षे झाले. ज्यांनी 25 वर्षापूर्वी हा प्रारंभ केला असेल ते तुमचे काही पूर्वज नसतील, आज नसतील, पण 4 दिवसापासून वैकुंठातून ते वाघरूडकडे पाहत असतील तेव्हा त्यांच्या नेत्राला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की आमच्या लेकरानं केवढा मोठा सोहळा केला. तरी एक अडथळा आल्यामुळे शतचंडी यज्ञ झाला नाही, ते कारण मला कळालं. जगदंबा माता पुन्हा तुमच्याकडून करून घेईल, करून घेईल. एकदा सर्वांनी एकात आलात. विठोबा रखुमा एक थांबा आहे, एक थांबा, थोडं एक बोलू नका, थांबा थोडं, 1-2 मिनिट थांबा. हा हात वर, हात वर, हा जरा ताकद लावा. शाबास. चला पूजन केशवाचं आणि तीर्थ तुळशीचं, याशिवाय अनेक नेणेबा साधन. याचा अर्थ बाकीची साधनं, अरे उपायाची नाही वाणी येत, बरीच साधनं. त्यापैकी 4 मुख्य माहिती आहे तुम्हाला: योग, कर्म, ज्ञान आणि भक्ती. इतराचं काठिण्य मग लक्षात येतं सोपं काय. योगाचा विचार करा, तो दुस्तर मार्ग आहे. कर्माचा विचार करा, सूक्ष्म आहे. ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणार आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. मग हे ऐकताना असं तर मार्ग कसा, म्हणून ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, त्याच्यात सोपा भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा, पण त्या भक्ती मार्गाचे पुन्हा 9 विभाग आहे: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्याच्यातली जी कीर्तन भक्ती त्याचे 4 विभाग आहे. हे लक्षात राहील ना मी काय सांगतो ते. आपण कुठे चाललो. अनेक मार्ग आहे, त्यापैकी 4 मुख्य आहेत: ज्ञान, योग, कर्म, भक्ती. भक्ती मार्ग सोपा आहे, त्या भक्तीचे 9 विभाग आहे. त्याच्यात कीर्तन भक्ती सोपी आहे, त्या कीर्तनाचे 4 प्रकार आहे: रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. इथे शब्द आहे आमचे वंशी हरी कीर्तन. म्हणजे सोप्यातलं 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 सोपं. साधन सोपं आहे, पण फळ जळतील पापे जन्मांतरी. भगवान बाबा नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 1-2 महिन्याचे. जन्मांतरीची पाप, जन्मांतरीची पापाच्या बाबतीत वाल्या कोळाचा उल्लेख करतात काकडे साहेब. त्यानं माणसं मारली तेवढे आम्ही अजून ढेकणं नाही मारले.